मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण आणि एकंदरीत कांद्याची भाव कमी जर झाली तर कशामुळे होऊ शकतात, त्या संदर्भातील महत्त्वाचे कारण आपण संपूर्णपणे जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जाशाल, लाईक म्हणजे घंटा सुरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीन शकता. कांदा आणखीन स्वस्त होणार, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील 3 कारणे ठरवणार भाव. बघू शकता बाजारातील मागणीत घट, साठवणुकीचा मर्यादा आणि प्रक्रियेतील अभाव. नाफेड आणि एनसीसीएफला कांदा खरेदी मिळालेला थंड प्रतिसाद. कांदा निर्यातीत बांगलादेशचे आडमुठे धोरण या कारणामुळे कांदा भाव कमालीची घसरण झाली असताना आता लवकरच दक्षिणेसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तसेच केरळ तसेच एनसीसीएफ व नाफेड चा कांदा एकाच वेळी बाजारात येणार असल्याचा बफर स्टॉक उपलब्ध होईल. यामुळे कांद्याच्या भावात अजून घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कांद्यावरील प्रोत्साहन राशी वाढवण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. सध्या दक्षिणेतील कांद्याचे स्थानिक बाजारात मुंगीच्या पावलांनी एंट्री केली असून हा कांदा तेथील संपूर्ण बाजारपेठ काबीज करेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला तिकडे मागणी राहणार नाही. परिणामी आपल्याकडील कांद्याला भाव अजून गडगडू शकतात. दुसरीकडे नाफेडची कांदा खरेदी बंद होणार असल्याची चर्चा कांदा बाजारात सुरू असून नाफेडच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यात इन्कार केला आहे. एकंदरीत नाफेडची राज्यातील 22 कांदा खरेदी केंद्रे सुरू असून कांद्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक RM पटनायक यांनी दिली आहे. कांद्याची सरासरी फक्त 1300 ते 1400 रुपये भाव मिळत आहे. हा भाव अजून कमी झाला तर संकट वाढेल. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करा. भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतोय.